नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी अर्थशास्त्र प्रकरण 5 गरिबी याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। अगोदर गरिबीचा अर्थ, स्वरूप या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत। तुम्हाला या ठिकाणी प्रकरणामध्ये जे काही मुद्दे आहेत ते समोर दिलेले आहेत। याच्यामध्ये गरिबीचा अर्थ, गरिबीचे स्वरूप, याच्यामध्ये निरपेक्ष गरिबी, सापेक्ष गरिबी, भारतातील निरपेक्ष गरिबीचे प्रमाण दर्शवलेले आहे। तसेच भारतामध्ये राज्यानुसार गरिबीचे प्रमाणसुद्धा टक्केवारीमध्ये दर्शवायचे आहे। तर मित्रांनो, अगोदर आपण या सर्व मुद्द्यांची चर्चा करणार आहोत, म्हणून तुम्ही या ठिकाणी लक्ष द्यायचे आहे। अगोदर गरिबीचा अर्थ, गरिबी म्हणजे काय? तर मूलभूत लघुत्तम गरजा पूर्ण करू शकत नाही अशा परिस्थितीला गरिबी असे म्हटले जाते। म्हणून न्यूनतम जीवन धोरणपेक्षा निम्न जीवन धोरण जीवन जगतो तर समाज व्यापक गरीब आहे असे म्हटले जाते। म्हणून या ठिकाणी गरिबीचा जो अर्थ आहे तो लक्षात घ्यायचे। गरीब ही एक संकल्पना आहे, जी सापेक्ष संकल्पना आहे। म्हणून या ठिकाणी अर्थ, वेळ, स्थळ, समाज जसा बदलतो तसे गरिबीची अर्थघटनाचा समावेश सरासरी जीवन स्तराला लक्षात घेतलं जातं। म्हणून या ठिकाणी गरिबीचा परंपरागत अर्थ, उत्पन्न गरिबी किंवा गरिबीचा आधुनिक अर्थ हे दोन घटक येतात। म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचे की परंपरागत जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी निर्मित केलेले उत्पन्न आणि खर्चाची लघुत्तम पातळी म्हणजे गरिबी रेषा। म्हणजे जितकं उत्पन्न आहे तेवढाच खर्च होतो, किंवा जेवढं खर्च करायचं आहे तेवढंच उत्पन्न मिळतं, तर ती गरिबी रेषा, व्यक्ती गरिबी रेषेवर आहे। म्हणजेच जीवन जगण्यासाठी जितका खर्च केला जातो तितकेच त्याचे उत्पन्न असते, तर त्याला आपण गरिबी रेषा असं म्हणू शकतो। म्हणजे त्याच्यानंतर आधुनिक अर्थशास्त्राच्या मते आपल्याला दर्शवता येऊ शकतं की मानव जीवनातील एक हिस्सा किंवा कल्पना आहे, म्हणून त्याची निवड करण्याची स्वतंत्रता श्रीमंताकडे उपजत असते। म्हणून या ठिकाणी गरिबीकडे कधीही उपलब्ध नसते। म्हणून या ठिकाणी आपल्याला दर्शवता येऊ शकतं की गरिबीचा अर्थ, पुन्हा एक वेळेस गरिबीचा अर्थ समजून घ्यायचा आहे की मानवाला स्वतःच्या लघुत्तम गरजा पूर्ण करू शकता येत नाही अशा परिस्थितीला गरिबी असे म्हणतात। त्याच्यानंतर गरिबीचे स्वरूप दिलं आहे तिथं बघा। गरिबीचे स्वरूप आहे याच्यामध्ये निरपेक्ष गरिबी आणि सापेक्ष गरिबी। आता निरपेक्ष गरिबी म्हणजे काय लक्षात घ्यायचे, त्याचा अर्थ जो आहे तो म्हणजेच एक प्रकारे अन्नधान्य, दूध, दही इत्यादी लघुत्तम भौतिक प्रमाण जे जीवन निर्वाहासाठी आवश्यक असते, आणि लघुत्तम दरडोई उपभोग खर्च गरिबी रेषा आहे। म्हणून लघुत्तम दरडोई उपभोग खर्च गरिबी रेषा निश्चित करण्यासाठी तो संदर्भात असतो। यामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला दैनिक किती आहार असला पाहिजे, तर या ठिकाणी 2400 कॅलरी शहरी भागासाठी, ग्रामीण भागासाठी 2100 कॅलरी आहार निश्चित करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की 1960-61 मध्ये किमतीचा आधारवर्ष घेऊन मानसिक किमतीच्या आधारे 20 रुपये निश्चित करण्यात आलेलं आहे। दांडेकर आणि रथ कार्यपद्धतीच्या आधारे ग्रामीण भागासाठी 60 आणि 61 किमतीच्या आधारे मासिक 15
शहरी भागासाठी मासिक 22.5 निश्चित करण्यात आलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला गरिबीची रेषा म्हणता येऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात आपल्याला दर्शवता येऊ शकतं. त्याच्यानंतर प्राध्यापक DT लाकडावालाच्या अध्यक्षतेखाली निश्चित केलेले तज्ज्ञ वर्ष 1993, 73, 74च्या किमतीनुसार भारतात ग्रामीण भागासाठी 49 आणि शहरी भागासाठी 57 रुपये उपभोग खर्च अंदाज ठेवलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला गरिबी रेषेचा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे, पेज नंबर 50वर दिलेला आहे. भारतात निरपेक्ष गरिबीचे प्रमाण म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये ग्रामीण क्षेत्र, शहरी क्षेत्र आणि संपूर्ण भारतातील गरिबी याचं टक्केवारी प्रमाण दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकते भारतात निरपेक्ष गरिबीचे प्रमाण. आता या ठिकाणी 2 वर्ष आहेत, 2004-05 आणि 11 आणि 12. ग्रामीण क्षेत्र आहे 41.8, तर 11 आणि 12मध्ये 25.7. शहरी क्षेत्रामध्ये 4-5मध्ये 25.7, 11-12मध्ये 13.7. संपूर्ण भारतातील गरिबीचे प्रमाण 4 आणि 5मध्ये 37.2 आणि 11 आणि 12मध्ये 21.9. म्हणजेच भारतातील निरपेक्ष गरिबीचे प्रमाण हे दर्शवलेलं आहे. आता याच्या पुढचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपण पाहणार आहोत भारतात राज्यानुसार निरपेक्ष गरिबीचे प्रमाण. मग भारतामध्ये विभिन्न राज्यात संदर्भात गरिबीचे प्रमाण दर्शवण्यात आलेलं आहे. यामध्ये आपल्याला 11 आणि 12मध्ये राज्यानुसार निरपेक्ष गरिबीचे प्रमाण काय असेल तर या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो 10% कमी गरिबी रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी दिली. कोणकोणत्या राज्यामध्ये? गोवा, केरळ, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, पंजाब, आंध्र प्रदेश. 10 ते 20मध्ये आकडेवारी असेल जम्मू काश्मीर, हरियाणा, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, त्रिपुरा, नागालँड, मेघालय. त्याच्यानंतर 20 ते 30मध्ये गरिबी रेषेखालील जीवन जगणारे व्यक्ती कोणत्या राज्यात असतील? पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, उत्तर प्रदेश. आणि 30 ते 40% गरिबी रेषेखालील जीवन जगणारे व्यक्ती देशामध्ये अशी राज्य आहेत मध्य प्रदेश, आसाम, ओरिसा, बिहार, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, झारखंड आणि छत्तीसगड. म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण गरिबीचा अर्थ, गरिबीचे स्वरूप, सापेक्ष गरिबी, निरपेक्ष गरिबी, परंतु आपण फक्त निरपेक्ष गरिबीचा अभ्यास केलेला आहे. सापेक्ष गरिबी अर्थ आपण नंतर बघणार आहोत. परंतु या ठिकाणी आपल्याला देशामधील भारतात निरपेक्ष गरिबीचे प्रमाण टक्केवारीमध्ये आणि भारतात राज्यानुसार गरिबीचे प्रमाण किती आहे याच्या संदर्भामध्ये आपण माहिती मिळवलेली आहे. थँक्यू.